शरद पवार आणि त्यासोबतच जयंत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सगळे नेते, काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा सगळा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। सिल्वर ओक वरून शरद पवार हे मातोश्रीकडे रवाना झालेत। काही वेळापूर्वी संजय राऊत सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। जयंत पाटील आणि काँग्रेसचे सुद्धा अनेक नेते या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत। जागा वाटपाचा काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तिढा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच जागा वाटपासंदर्भातली एक महत्त्वाची आणि अंतिम निर्णय जो आहे तो या बैठकीत होणार आहे। अनेक अशा जागात भिवंडी असेल, त्यानंतर सांगलीची जागा असेल, अशा अनेक जागांवर महाविकास आघाडीमध्ये तेढ असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या बैठकीमध्ये तरी तोडगा निघणार का, उद्या महाविकास आघाडीमधल्या पक्षांची यादी जाहीर होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यामुळे आता जी मातोश्रीवर बैठक होणार आहे या बैठकीकडे सुद्धा अंतिम निर्णय या बैठकीमधून येतोय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत काही वेळापूर्वीच मातोश्रीवर दाखल झालेत। शरद पवार हे सिल्वर ओक वरून मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। जयंत पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे आता या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, नक्की पाहायला गेलं तर आज थोड्याच वेळात आता शरद पवार हे मातोश्रीसाठी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते मातोश्री दाखल होतील। आज लोकसभा जागा निवडणुकीच्या वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। शरद पवार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये अनेक जे काही जागांवरती तिढा आहेत त्यामध्ये या तिढा जो जागांवरती त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीला शरद पवार असतील, संजय राऊत असतील आणि इतरही प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। शिवसेनेची उद्या 15 ते 16 उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीने जो अल्टिमेटम दिलेला आहे तो देखील उद्या संपत असणार आहे। त्यामुळे कुठेतरी महत्त्वाचं या विषयावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदी सूरज, या सगळ्या बैठकी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय महाविकास आघाडीच्याच बैठक होते आणि थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये जागा वाटपासंदर्भातला जो अंतिम निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीचा जो अल्टिमेटम आहे तो सुद्धा उद्या संपतोय आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी संदर्भात काय निर्णय घेतला जातोय या सगळ्यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्यामुळे आजची बैठक महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची आहे। काँग्रेसनं काही नावांची यादी जवळपास निश्चित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते, पण शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या अद्याप संभाव्य यादी बाहेर आली। मात्र निश्चित असलेली यादी जी आहे ती नावांची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे करण्यात आलेली नाही। त्यामुळे जो तिढा असलेल्या ज्या काही जागा आहेत या जागांवर काय निर्णय होतोय ते बघणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाची संभाव्य यादी काय, एक नजर टाकूया। नरेंद्र खेडकर बुलढाणा, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश आष्टीकर हिंगोली, संजय जाधव परभणी, अनंत गीते रायगड, ओमराजे निंबाळकर धाराशिव, विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग, चंद्रहार पाटील सांगली, अंबादास दानवे संभाजीनगर आणि संजोग वाघेरे मावळमधून त्यांना संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे, उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। तर शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, पालघरमधून भारती कांबडी, कल्याणमधून केदार दिघे, ठाण्यामधून राजन विचारे, मुंबई उत्तरमधून तेजस्वी घोसाळकर, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता यादी पुढच्या 2 दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। मात्र काही जागांवर अजून मतभेद असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। काही जागा अशा आहेत ज्या ठिकाणी 2-2 पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीतल्याच दोन्ही पक्षांनी दावा सांगितलेला दिसतोय। मग त्यामध्ये काय तोडगा काढला जाणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मित्र पक्षांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जाणार, वंचित महाविकास आघाडीमध्ये आहे की नाही। प्रकाश आंबेडकर यांनी तर 26 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे, पण महाविकास आघाडीकडून अद्याप काय याबाबत झालेलं आहे हे सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची मानली जाते।